गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बस उलटली। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर तर 15 ते 20 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती। गोंदियात झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात भंडाऱ्यातील 4 जणांचा मृत्यू। मृतक लांजेवार दाम्पत्य नातेवाईकांची प्रकृती बघण्यासाठी तर कनोजे दाम्पत्य मुलीला भेटण्यासाठी निघालं होतं। नातेवाईकांना भेटण्यापूर्वीच काळाची झडप। गोंदियातील शिवशाही बस अपघातात महिला पोलीस कर्मचारी स्मिता सूर्यवंशींचा मृत्यू। 3 महिन्यांपूर्वी झाल्या होत्या पोलिसात भरती। गोंदियातील शिवशाही अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत वाहिली मृतांना श्रद्धांजली। रत्नागिरीच्या खेडमध्ये डीवायएसपींच्या गाडीला कारची धडक, धडकेत दोन्ही गाड्यांचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती। नागपूरमध्ये रानडुकराने धडक दिल्यानं दुचाकीचा भीषण अपघात, 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू। नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळी काळबांडे येथील घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये चुकीच्या उपचारामुळे 5.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू। मुलाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा मृत मुलाच्या वडिलांचा आरोप। या प्रकरणी 6 डॉक्टरांवर गुन्हा दाखल। नंदुरबारच्या तळोदामध्ये वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। हर्षल वर्कशॉपमध्ये एका कोपऱ्यात मृतदेह आढळला। घातपात की अपघात याचा पोलिसांकडून तपास सुरू। जलजीवन मिशन योजना अपूर्ण राहिल्यानं कंत्राटदाराला चोप। अलिबाग तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायतमधील घटना, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर अडवणूक। खुर्चीचा खेळ संपला असेल तर शेतकऱ्यांची काळजी करा, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांची सरकारवर टीका। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांची कापूस कोंडी, शासनानं 7,521 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केलेला असताना कापूस ओला झाल्याचं कारण देऊन कमी दरानं खरेदी, शेतकरी मात्र हवालदिल। बीडच्या परळी शहरात एका डॉक्टरकडून रुग्णालयात तरुणीची छेड, डॉक्टर विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घटनेच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक। लातूर जिल्ह्यात पावसाअभावी द्राक्ष उत्पादकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, परिणामी द्राक्षाचे भाव वाढण्याची शक्यता। कोल्हापुरातील एका शेतकऱ्यानं चक्क 50 ते 55 पेरी असलेला लांबलचक ऊस पिकवला। शेतातील लांबलचक ऊस पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी। कार्तिकी यात्रेनिमित्त रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावतीतल्या कौंडण्यपुरात अंबा रुक्मिणी महोत्सवाला सुरुवात। 1 लाख दिव्यांच्या दीपोत्सव आणि नौका स्पर्धा ठरले महोत्सवाचं आकर्षण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।